अलिमगड संघ करणार लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. अतिशय भन्नाट आयोजन आपल्याला बघायला मिळते. सुमित शेठ महात्रे चषक 2026 आयोजक एकविरा ग्रुप हायवे दिबे यांच्या वतीने उत्तम राऊत साहेबांचं शुभ आगमन झालंय. मी त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. उत्तम राऊत साहेब मी आपलं सुमित शेठ म्हात्रे चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आकाजी पाटील आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. आजचा या स्पर्धेचा सलगचा दुसरा दिवस. दरम्यान आत्ताच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उत्तम राऊत साहेब तसेच आकाशजी पाटील या स्पर्धेसाठी त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. तसेच प्रकाश म्हात्रे साहेब आणि कैलास भोईर यांच्याकडून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. एकविरा ग्रुप हायवे दिवेच्या वतीने त्यांचे देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये नवीन सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन तगडे संघ एकमेकाशी लढताना आपल्याला बघायला मिळतील. वेलकम भावेश पाटील आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूया. अलिमगड गावचे उद्योजपती उत्तम राऊत साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी सिद्धेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य तन मन धन ज्याने अर्पित केलेलं आहे सर्वतोपरी सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचा आम्हाला लाभलेलं आहे. असे उत्तम राऊत साहेब अलिमगड गावचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जात आहे. शॉल बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर आकाशजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करत आहोत. पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान केला जाईल. आकाशजी पाटील यांना सन्मानित केलं जात आहे. एकविरा ग्रुप हायवे दिवेच्या वतीने हा मान्यवरांचा शुभ सन्मान आपण पाहू शकता. धन्यवाद. सलामीची जोडी खेळपट्टीवर गावदेवी ओवली या संघाची. जॉन्टी आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर मोनिश अशी ही सलामीची जोडगोळी. तर पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज प्रणय पाटील. दोन बलाढ्य संघांमधील हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. आपण पाहतात सुमित शेठ म्हात्रे चषक 2026 हे दर्जेदार आयोजन. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. हो जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेर चेंडू दिशाहीन चेंडू होता. एक अतिरिक्त धावपलका जोडली जाईल. दरम्यान आताच शुभ आगमन झालेलं आहे. आरसी पाटील फाउंडेशन मास्टर 40+ संघातील एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू बिंदू पाटील मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सुमित शेठ म्हात्रे चषक 2026 मध्ये मोस्ट वेलकम. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू चाललाय
कव्हरकडे पण 38 सर्व्हमध्ये चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त एकच धाव जॉन्टीला. ऑफ द मार्क धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर 2. पुन्हा एकदा प्रणय आमच्यापासून दूर जाताना पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. सामना करेल बॅटर मोनिश. ओ बॅटची कडा नामी संधी होती ती दवडली आणि चेंडू अतिशय वेगाने चाललाय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॅटची कडा लागली होती. एसटी रक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. कॅच ड्रॉप आणि चेंडू अतिशय वेगाने गेला होता. जलद गतीने सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. लकी बाउंड्री. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल 6. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वर ओ लॉफ्टेड शॉट. झेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आहे तो फ्लॅट 6 षटकार. धावसंख्या धावपलका 12. पुन्हा एकदा थांबण्याकडे आपण वळणार आहोत. थोडासा खेळ थांबला होता. चांगली फलंदाजी करतोय मोनिश. झेल सुटला आणि त्यानंतर बघा कमालीची फलंदाजी बघायला मिळते. चौकार आणि षटकार त्याने लगावलेला. वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा तयार होईल प्रणय पाटील बॉलिंग मार्क वर. हो खूप सुंदर चेंडू होता. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. फक्त हलक्या हाताने चेंडूला खेळून काढल्या. ऑन साइडला क्षेत्ररक्षक झपाटला होता. चेंडूवर वेल होती मोनिश याच्याकडे. एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल 13. 13 विदाउट लॉस. बिना काही विकेट खोय 13 रन. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देताना आपल्या संघासाठी जॉन्टी आणि मोनिश ही सलामीची जोडी. प्रणयवर अक्षरशः तुटून पडलेला आहे. विशेष म्हणजे मोनिश 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत त्याने 11 धावा जोडलेल्या आहेत. प्रणय आमच्यापासून दूर जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका. गॅप मात्र शोधता आली नाही. एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. फक्त एकच धाव जॉन्टीला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 14 धावांची भागीदारी होत असताना पाहतो आपण गावदेवी ओवली संघाचा विचार केला तर जॉन्टी एका बाजूने संयमी खेळ सादर करतोय तर दुसऱ्या बाजूने नॅचरल स्वाभाविक खेळ सादर करताना मोनिश. उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय डीप मिड विकेटला. अफलातून झेल. पहिला फलंदाज बाद होते मोनिश.
पहिला फलंदाज बाद झालेला. मोनिश सातत्याने मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करीत होता. जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला. डीप मिड विकेटला अफलातून झेल टिपला गेला आणि अशा प्रकारे धावा मात्र धावफलक अस्थिर आहे 14. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावफलक 14. एक चांगली सुरुवात गावदेवी ओवळी संघाला मिळालेली आहे. न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी विराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजिबात टीम मीटिंग करू नका. जॉन्टी खेळतोय 2 धावांवर. मोनिशने आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिले. एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे आणि तो मात्र तंबूमध्ये माघारी गेलेला आहे. विराज आणि जॉन्टी अशी जोडी ही खेळपट्टीवर बघायला मिळते. तर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाला आता प्रारंभ होईल आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकासाठी गोलंदाज तयार होत असताना बॉलिंग मार्कवर मुकेश. निर्धारित 5 षटकांचा सामना. कालचा दिवस गाजवला. काय खेळ राहिला. 64वा मानकोली ज्या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. बघूया आजच्या दिवसामधून कोणता संघ क्वालिफाय होतोय. मुकेश आमच्यापासून दूर जाताना हो टाचांवर उभा राहिला होता फटका खेळण्यासाठी, पण पंचांचा इशारा होता. व्हाईट बॉल दिशाहीन चेंडू होता. आउटसाइड द ऑफ्टोमा चेंडू टाकला होता. एक धाव एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावफलकावर अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 15 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर मुकेश. हो स्विचिट पटका खेळलाय. गॅप मधून चेंडू चाललाय कव्हरकडे, पण क्षेत्ररक्षक तिथे अलर्ट होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते. वेळ होती फलंदाजाकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची एक सिंगल जॉन्टीने कंप्लीट केली. एक धाव जोडली जात आहे, पण आपण पाहतोय इथून विराज म्हात्रेला आणि तसेच जॉन्टीला दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. एक मोठं चॅलेंज उभारायचं असेल तर ह्या उलट अलीमगड संघाचा आपण जर विचार केला तर त्यांना टिचून मारा करावा लागेल. कमी धावांवर जर थांबवायचं असेल तर ओवळी या संघाला. फिल्डिंग मध्ये बदल करताना पाहतो आपण मुकेशला. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे, त्यामुळे निश्चितच आता विराज म्हात्रेला स्ट्राईक एंडला पाहतोय. मुकेश राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू स्विंग केलेला आहे चेंडूला. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. षटकार. आलेला आहे. काय फटका खेळला होता उजव्या एष्टीवरचा फुल टॉस चेंडू. जसा चेंडू बॅट मधून निघाला तसा डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाताना आपण बघितला. षटकाराबरोबर धावसंख्या आता वेगाने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 22. या स्पर्धेतून निरोप घेताना उत्तम राऊत साहेब आपण आलात. आमचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील केला जातोय. यस एज अन गॉन. फलंदाज होते बाद. षटकाराचं सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. गोलंदाज पाहतोय आपण खूप चांगला चेंडू टाकला होता मुकेश याने.
बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श झाला. एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. एसटीच्या मागे अफलातून झेल टिपला गेला आणि फलंदाज मात्र बाद झाला. तिथे आपण पाहतोय विराज म्हात्रे. न्यू बॅटर वंडर बॉय ऑफ भिवंडी JP जयेश पाटील येतोय. पण नेहमीच सलामीला आपण जॉन्टीला आणि जयेश पाटीलला बघितलेला आहे. खेळताना गावदेवी उळी संघाकडून थोडासा बदल करण्यात आला यावेळेला. असं वाटत नाही की दोन फलंदाज बाद झालेले आहेत. चला वेळेसंदर्भात बघा आपण सहकार्य करायचंय. स्टॉप वॉच तुमचा ऑन आहे. मुकेश तयार होते बॉलिंग मार्कवर. हो फक्त हलक्यात आणि डिफेन्सिव्हरित्या खेळले, स्वतःचा बचाव केलेला. बॉलर पास बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावा मात्र धावपलक स्थिर आहेत. 22. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार होईल मुकेश. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत मुकेश याने. 1 विकेट, 8 धावा खर्च केल्यात. फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. मिळेल जयेशला फक्त 1च धाव. एका धाब्याच्या मदतीने ऑफ द मार्क झालेला आहे जयेश पाटील. धावसंख्या आता पुढे जात असताना स्कोर कार्डवर 23. पण सध्याच्या घडीला तरी चांगली टोटल बघायला मिळते, कारण जी सुरुवात मोनिशने करून दिली होती आपल्या संघासाठी, 11 धावांचं त्याने योगदान दिलं, तो बाद झालेला आहे. विराजने देखील एक षटकार, उत्तुंग षटकार लगावला होता, तो देखील बाद झालेला आहे. जॉन्टी 3 धावांवर खेळतोय, जयेश खेळतोय 1 धाब्यावर. पुन्हा एकदा मुकेश आमच्यापासून दूर जातोय. हो केलेला रूम बनून हा फटका खेळलेला आहे. चेंडू त्याला स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण करताना बॅटर जॉन्टी. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 25. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोन्ही पॉवर प्लेचे षटके संपुष्टात आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या प्रणय पाटील याने, 1 विकेट. मुकेश पाटीलने दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11, 1 विकेट. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर अशी लढत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे सामने होतील, जय मसोबा पिंपलास, MGM टेंबवली, आप्पा एंटरप्राइजेस भरोडी, RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे, एकविरा हायवे दिवे, असे आज हे संघ आपल्याला ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. आपण पाहतात एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, हायवे दिवे गावाची शान असलेली स्पर्धा. सुमित सेठ म्हात्रे चषक 2026 चे हे दर्जेदार आयोजन एकविरा ग्रुप हायवे दिवे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील अतिशय भन्नाट आणि दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. हर्ष तयार होते षटक क्रमांक 3 साठी. चेंडू पाहतो आपण, बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडूने वळण घेतला होता. 1 अतिरिक्त धाव पलकावर जोडली जाईल. पंचांनी व्हाईटची खून केली. आणि बघा, प्रणयने पहिला व्हाईट बॉल टाकला पहिल्या षटकातील, त्यानंतर मुकेशने पहिलाच व्हाईट बॉल टाकला दुसऱ्या षटकातील, आणि हर्षने देखील षटकाला सुरुवात केली, त्याने देखील व्हाईट बॉल टाकलेला आहे. 26 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या. पुन्हा एकदा हर्ष पाटील हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र प्रॉपर फटक्यामागे एलिव्हेशन मिळालेलं नाही. 1च धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय जयेश पाटीलला 1 धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 27. हर्ष पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करेल जॉन्टी मात्र अतिशय संत आणि साबद्ध खेळ सादर करतो आपल्या संघासाठी. 5 धावांवर आतापर्यंत खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता चेंडूवर. वेळ होती जॉन्टी याच्याकडे 1 धाव कंप्लीट करण्याची. 1 धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 28.
षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा हर्ष पाटील तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. जयेश धावांसाठी खूप झगडतोय खेळपट्टीवर. दोन्ही फलंदाज धावांसाठी खूप स्ट्रगल करताना जॉन्टी देखील धावांसाठी खूप झुंजतोय खेळपट्टीवर. एक धाव कंप्लीट केली. एका धावेबरोबर धावसंख्या पुढे जाईल 29. 29 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा हर्ष. चांगला फटका ऑफिस टोस, चेंडूला फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. पुन्हा एकदा एकच धाव पलकावर जोडली जाईल. एक पेक्षा जास्त नाही. एक धाव जोडली जात आहे. सिंगल डबलचा सध्या तरी खेळ बघायला मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर बोर्डवर बघायला मिळते 30. हर्ष तयार होतोय बॉलिंग मार्कवर. हो, चांगला फटका, स्लॉपिंग शॉट, क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगला झेल, फलंदाज होते फेल. अजून एक गडी बाद. सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता पण ट्रॅप मध्ये अडकला जयेश पाटील. अफलातून झेल टिपला गेला. डीप मिड विकेट सीमारेषेवर अजून एक गडी बाद होतोय. गावदेवी ओवलिया संघाचा लागणारा तिसरा झटका. धाव पलकावर धावा स्थिर आहे 30. हर्ष चांगली गोलंदाजी करतोय थर्ड ओव्हर मध्ये. जेम्स पाटील येतोय खेळपट्टीवर. शॉर्ट ऑन फुल केलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग कडे. दूरवरून क्षेत्ररक्षक झेपावलेल्या चेंडूवर एकच धाव पूर्ण करतोय जेम्स. ऑफ द मार्क. आणि याचबरोबर षटकाची देखील समाप्ती होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धाव पलकावर. फक्त आणि फक्त 31. 3 गड्यांच्या मोबदल्यात काय गोलंदाजी केली हर्ष पाटील याने. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट. किफायती गोलंदाजी केली. इफेक्टिव्ह बॉलिंग हर्षने सादर केली आपल्या संघासाठी. पहिल्या 2 षटकांच्या मानाने मात्र हर्षने कमालीचा षटक हाताळलेला आहे. अजून उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया. खेळपट्टीवर जॉन्टी आहे, खेळपट्टीवर जेम्स आहे. षटक क्रमांक 4 ला इथून आता प्रारंभ होईल आणि चौथ्या षटकासाठी तयार होत असताना बॉलिंग मार्कवर मुकेशला कंटिन्यू ठेवलेला आहे. मुकेशने आपल्या पहिल्या षटकाच्या कोट्यामध्ये धावा खर्च केले होते. 11. 1 विकेट मिळून दिला होता. चतुर्थ क्रमांकाचे षटक मार्गस्थ होईल. सामना करेल जेम्स पाटील. फिल्डिंग मध्ये परिवर्तन केला जातोय अलीमगड संघाच्या वतीने. जबरदस्त लॉफ्टेड शॉट पण क्षेत्ररक्षण अफलातून झेल टिपला गेला. अजून एक फलंदाज बाद. जल्ल्यात कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जरी मध्ये आलिमगर या संघाचा आणि धावा मात्र धाव पलका स्थिर येते 31. साहिल जोशी येतोय न्यू बॅटर. जेम्स देखील अगदी स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. पुन्हा एकदा मुकेश आमच्यापासून दूर जातोय. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. अजून एक झेल आणि फलंदाज होते बाद. अजून एक झटका गावदेवी ओवली टीमला.
साहिल देखील शून्यावर बाद होत आहे. सोनूने झेल टिपला. कमालीचं क्षेत्ररक्षण. 5 फलंदाज बाद झालेत. 5ही फलंदाज झेलबाद स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. धावा मात्र धावफलकावर स्थिर आहेत 31. हॅट्रिक वर आहे गोलंदाज मुकेश पाटील, जे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेलं नाही. ती किमया करणार का? पहिली विकेटची हॅट्रिक साध्य करणार का मुकेश पाटील? ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर अजय पाटील येतोय खेळपट्टीवर. हो, चांगला फटका फ्लिक केलेला आहे चेंडूला. एक धाव पूर्ण करतोय बॅटर. कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. हा ना होताना फक्त एकच धावेवर संतुष्ट अजय. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 32. 5 गड्यांच्या मोबदल्यात कमालीची एनर्जी बघायला मिळते. नवीन ऊर्जा संचारलेली आहे दरीमरी आलिमगड या संघामध्ये. कारण तिसऱ्या षटकामध्ये हर्षने दबाव निर्माण केला. 6 धावांचं ते त्याचं षटक होतं. 1 विकेट. आणि त्यानंतर मात्र मुकेश देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चतुर्थ क्रमांकाचं षटक अप्रतिम हाताळतोय. धावांपासून पूर्णपणे वंचित ठेवले. खरं तर स्लॉग ओव्हर आहेत, डेथ ओव्हर आहेत. या डेथ ओव्हर मध्ये हाणामारीला प्रारंभ करायला हवा. एक चांगले चॅलेंज उभं राहायचं असेल तर गावदेव ओवलीला. पुन्हा एकदा पाहतो आपण. फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. धावबादची संधी निर्माण झालेली आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय दुर्दैवीरित्या अजय पाटील. सहावा फलंदाज बाद झालेला. धावा मात्र धावफलकावर स्थिर आहेत फक्त आणि फक्त 32. एका पाठोपाठ एक गडी बाद होण्याचा जो क्रम आहे तो सुरूच आहे. तनिष येतोय न्यू बॅटर. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये अबद्धचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी करतो मुकेश. पूर्णपणे दबाव निर्माण केलेला आहे गावदेव ओवली संघावर. याचं कारण म्हणजे सुरुवात तर दमदार झाली होती. पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 25 धाबा जोडल्या होत्या. त्यानंतर मात्र तिसरा आणि चतुर्थ क्रमांकाचं षटक. कमालीची गोलंदाजी. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. फलंदाज बाद. बॉलिंग फिगर आपण पाहतोय. मुकेशने या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 विकेट. काय गोलंदाजी केलेली आहे. 2 षटकांचा स्पेल त्याचा समाप्त झालेला आहे. 12 धावा देत 4 गडी चटकावलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. इकॉनॉमिकल गोलंदाजी मुकेश याची आपण बघितली. 4 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 32. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. फॉल ऑफ विकेट्स वर जर आपण नजर टाकली, पहिला फलंदाज बाद झाला होता 14 धावांवर, दुसरा 22, तिसरा 30, चौथा गडी बाद झाला होता 31 धावांवर, 5वा फलंदाज बाद झाला होता 31, 6वा फलंदाज 32 आणि 7वा गडी देखील 32 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. हाराकिरी फलंदाजीमध्ये बघायला मिळते. खुर्दा उडवलेला आहे. गावदेव ओवली या संघात अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार होईल सर्वात अनुभवी खेळाडू भावेश पाटील. 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. कमालीची गोलंदाजी आणि कमालीचे क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जरीमरी आलिमगड संघाकडून भावेश पाटील तयार होतोय. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर जॉन्टी. सलामीला आलेला अजूनही खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. हवा तसा सूर त्याला सापडलेला नाही. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय.
एका हाताने झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता, प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, पण चेंडू भूमीला दान झाला. जॉन्टी 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 34. भावेश पाटील पुन्हा एकदा तयार होईल. अंतिम 5वं षटक प्रगती पथावर. भावेश एक कम्प्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे. तरी मध्ये आलिमगर या संघाचा सामना करेल जॉन्टी जोशी. स्विंग केला चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हाय ते रॉकेट सिक्सर. जबरदस्त ताकदवान बलशाली फटका आपण बघितला. मायटी हिट जॉन्टीच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आलेला आहे. षटकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर. 40 धावा धावपलकावर जोडले गेले. पुन्हा एकदा भावेश पाटील तयार होतोय बॉलिंग मार्क वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, पण ह्या वेळेला क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी तयार होता. अफलातून झेल. अजून एक फलंदाज बाद होतोय जॉन्टीच्या रूपामध्ये. भावेशने आपल्या संघाला या 8वी सफलता मिळवून दिली. आतापर्यंत 3 चेंडू टाकल्यात. भावेश याने 8 धावा खर्च केल्यात. 1 विकेट. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. राजदीप येतोय न्यू बॅटर खेळपट्टीवर. राजदीप पाटील. पुन्हा एकदा भावेश तयार होईल षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. ओव्हर द विकेट. स्वीपच्या अंदाजाने पटका खेळलाय. चेंडू चाललाय अतिशय वेगाने सीमारेषेकडे. पायाने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. या चौकाराबरोबर आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 44. राजदीपच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा तयार होताना भावेश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खूप सुंदर चेंडू म्हणता येणार नाही, कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडूने वळण घेतला होता. दिशाहीन चेंडू आहे. पंचांनी वाईटची खून केली. एक अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. एक्स्ट्राची मदत होताना 45 धावा धावपलकावर जोडल्या गेल्यात. 8 फलंदाज बाद झालेत. 2 षटकांमध्ये कुठे धनाजी पाटील मास 25 धाव होते. त्यानंतर अचानकपणे धावसंख्येला लगाम लावण्याचं कार्य केलेलं आहे तिन्ही गोलंदाजांनी. पुल केलेला आहे. पुल अँड पॉवरफुल मायटी हिट. चेंडूला पाठवला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दे घुमा के सिक्सर. मधून हा षटकार आलेला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू होता. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 51. 10वा फलंदाज चौकार आणि षटकार लगावतोय. खूप चांगला फटका. झेंडू सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट 6 षटकार.
धावांचे लक्ष्य चेस डाऊन करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जरी मरी आलिमघरला या षटकामध्ये धावा 25 खर्च केल्या. भावेश पाटीलची महागडी गोलंदाजी आपण बघितली. 58 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जरी मरी आलिमघरला तर 58 धावांचे लक्ष्य चेस डाऊन होईल की नाही याचं धावतो वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होतील विशाल पाटील. धन्यवाद. ओपनर्स पाठवा विनंती असेल बॅटिंग टीम. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. थँक्यू सो मच जयवंतजी पाटील सर. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. एकविरा ग्रुप हायवे दिव्य आयोजित सुमित शेठ महात्रे चषक 2026 भव्य दिव्य पर्व तुम्ही पाहतात. आणि अशा दुसऱ्या दिवसामधला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम गावदेवी स्पोर्ट्स RD 4440 ओवळे आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम जरीमरी अलीमघर. आणि पहिलं सत्र नुकतं समाप्त झालं जिथे 57 बनवण्यात आला आणि 58चा टार्गेट सेट करण्यात आला. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिलाच बॉल वाईड ऑफ ऑप्शन जागा दिली आहे. बॅकफूट वरती जाऊन हॅमट केलं आणि बॉलला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार.
ज्या प्रकारे गोलंदाज राजदीपने टाकलाय, कारण महत्वाची ही देखील गोष्ट आहे की तुम्हाला 58 डिफेंड करायचं आहे. तर ॲज अ बॉलर सुरुवात मी म्हणेन मोस्ट ऑफ टाइम्स बेसिक्सचा जर आपण विचार केला तर स्टंप लाईनने किंवा गुड लेंथवरनं सुरुवात करणं महत्वाचं राहतं. पण पहिलाच बॉल लाईन खराब होती. आता हा बॉल सटीक टाकलाय, योग्य लाईन आणि लेंथचा उल्लेख मी जस्ट केला आणि हा बॉल अगदी त्याच टप्प्यावरती टाकलाय. कुठल्या स्पॉटवरती सिंगल घेतली जाईल आणि सिंगलचा साग्याने स्कोर काढता 5 वरती. पॉवर प्ले सुरू आहे. फक्त 2च फिल्डर डीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते 2 फिल्डर देखील जर आपण पाहिले तर जेपी आपल्याला पाहायला मिळतात डीप स्क्वेअर लेगला आणि एक फिल्डर डीप विकेटला. आणि हे काय घडलं, बॅट हातामधनं निसटली आहे आणि नशीब जर आपण पाहिलं बॅटर्सचं जे लक फॅक्टर आहे ना ते चांगलं होतं. अदरवाईज अशा प्रकारे बॅट निसटली आहे, कदाचित बॅट जर स्टंप्सला जाऊन धडकली असती तर विकेट देखील मिळू शकली असती. तर पण हा डॉट बॉल येतो, क्रॉस लाईन खेळायचं होतं आणि फटका खेळत असताना बॅट हातामधनं निसटली. पॉवर प्लेचे षटक आहे. ऑफसाईड पूर्णपणे पॅक आहे, सर्व फिल्डर इनफिल्ड मध्ये आहेत. आता बॅक ऑफ लेंथ बट बॉल फक्त उंच गेला, मिड ऑनला फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल, पकली सफलता मिळेल. बॅटर दरम्यान बाद झाले तर राजू पाटील. पण पाकले जे शेवटचे 2 चेंडू होते त्या 2 चेंडूंवरती 2 षटकार तिथे आले आणि ते महत्वाचे फटके होते, कारण गाडी अडकली होती आणि अंतिम ओव्हरमध्ये एक स्ट्रॉंग फिनिश हवा होता आणि तो फिनिश राजदीपने मिळवून दिला. त्यातला त्या जॉन्टीचा बॅटमधून देखील एक षटकार आला आणि त्याचमुळे 57 बनवण्यात आले. 58 डिफेंड करत असताना या पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट राजदीप पाटीलने आपल्या टीमला मिळवून दिली आहे. बॅटर बाद झाला राजू पाटील आणि क्रमांक 3 वरती आता प्रणय पाटील बॅटिंग करण्याकरिता येतात. बघा या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला, स्पेशली आतापर्यंत ज्याही स्पर्धा आपण या क्रीडांगणावरती या हंगामामध्ये पाकलेल्या आहेत, रन्स बनतात ते आपण पाकलेलं, बट महत्वाची ही देखील गोष्ट आहे ना. आणि बॉलर बॅकस्ट्रोक होता, कॉटन बॉलची शक्यता नक्कीच होती, प्रयत्न चांगले लागले. अशा प्रकारे कॅचेस पकडणं हे सोपं राहत नाही आणि स्पेशली अशा कॅचेस पकडल्या नाही जातात, चिपकल्या जातात. प्रयत्न राजदीपने तिथे जरूर केला, बट अवघड असतं, कारण एक पेस बॉलर म्हणून बॉल रिलीज केल्यानंतर अगदी फ्रॅक्शन्स ऑफ सेकंडमध्ये रिॲक्ट करणं आणि अशा प्रकारे कॅच पकडणं हे सोपं नाही आहे. पण प्रयत्न चांगले लागले. डॉट बॉल आणखीन एक येतो, दबाव आता बॅटर्स वरती, कारण पगले षटक पूर्णपणे शांत, एक विकेट देखील आहे. क्रॉस रँक खेळायचं होतं, अपील देखील इथे झाली. राजदीपची हीच खास बात राहिलेली या हंगामामध्ये, त्याने त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली आहे. पॉवर प्लेमध्ये विकेट मिळवून देण्याची जबाबदारी याही सामन्यामध्ये त्याने पार पाडली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त रन्सला 5 आणि एक महत्त्वपूर्ण विकेट काढली राजदीपने आणि 58 चेस करत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर फाईन लॉस ऑफ 1 विकेट टीम. जरीमरी अलिमगर आणि खेळ लागला येत्या 4 षटकांचा आणि 4 षटकांमध्ये जिंकण्याकरिता करायचं आहे. 53 धाब्यांचे आणखीन आवश्यकता, खेळ राखला येत्या 4 षटकांचा आणि दबाव आता बॅटरला नक्कीच जाणवेल, कारण जो रिक्वायर रेट अगदी पहिल्या षटकामध्ये आपण कॅल्क्युलेट केले तर तो रिक्वायर रेट 12 वरती होता, ऑलमोस्ट 12 रन पर ओव्हर करायचे होते. पण तोच रिक्वायर रेट आता जर आपण पाहिला तर पर ओव्हर ज्या आता करायच्यात 13.25 ची सरासरी आता राखायची आहे त्या 4 षटकांमध्ये आणि हे सोपं नाही आहे, पार्टनरशिप बनवावी लागेल. दुसरं षटक आता विराज म्हात्रे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. डावखुऱ्या शैलीचा हा देखील एक अप्रतिम गोलंदाज आणि समोर देखील 2 रायटी बॅटर आहेत आणि त्याचा ॲडव्हान्टेज कितपत तो घेऊ शकेल ते देखील महत्त्वाचं राहिलं. 3 फिल्डर आता आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतील. आता जेपी डीप मिड विकेटला आहेत, एक फिल्डर इनफिल्डमध्ये देखील मिड विकेटला आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला एक फिल्डर आपल्याला डीप कव्हरला अजय पाहायला मिळतो, बट आता थोडे चेंजेस तिथे केले जातात. लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या अगदी मध्यस्थी अजय इनफिल्डमध्ये
मिड ऑफला जॉन टीएम, त्याचप्रमाणे एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला ठेवण्यात आलाय. पॉइंट देखील आहे. शॉर्ट थर्ड फाईन लेग देखील इनफिल्ड मध्ये. दुसरं षटक. पहिलाच बॉल अनप्लेबल डिलिव्हरी. पण हे काय नशिबाची साथ बॅटर सोबत. फर्स्ट ऑफ ऑल बॅटर बीट, त्यात नंतर विकेट कीपर शॉट थर्ड देखील बीट. जाईल बॉल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 22 चा स्वरूपामध्ये 4. कडे नव्हतं कारण पूर्णपणे चारोखाने केलं. बट विकेट कीपर कडून मिस्टेक झाली आणि त्याचमुळे या 4 धावा लकीली मिळाला टीम अलिमघरला आणि 4 साक्याने स्कोर कार्ड आता 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये आहे बट तिथे फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली जाईल. सफलता आता विराजसाठी. झटका हा लागला आता दुसरा टीम अलिमघरला. धक्का दुसरा लागला आणि समस्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत कारण चेस करत असताना हीच तर गोष्ट असते की ॲज अ बॅटिंग साईड तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावा लागतो. कॅल्क्युलेटिव्ह रिस्कही घ्यावा लागतो आणि महत्त्वाची ही गोष्ट आहे की रिक्वायर रेट प्रमाणे तुम्हाला खेळावं लागतं आणि रिक्वायर रेट प्रमाणे जर तुम्ही नाही खेळणार तर रिझल्ट देखील तुमचा फेवरमध्ये येणार नाही आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आता मोठे फटके खेळणं त्यासोबत विकेट देखील सांभाळणं ही देखील गोष्ट महत्त्वाची झालेली आहे. अलिमगढ टीमसाठी विकेट आता विराजसाठी आली. नेक्स्ट बॉल. आता वाइड ऑप्शन जागा जरूर दिली होती. बॅटरने देखील प्रयत्न केलं की फटका खेळूया बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट तिथे आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतोय सध्याच्या घडीला तरी ओली टीम हवी आहे ज्या प्रकारे गोलंदाजी सुरू आहे कारण पहिल्या षटक राजदीपने ती पायाभरणी केली. एक चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळवून दिली आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये विराज देखील अगदी राजदीपच्या पावलांवरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय कारण लाईन आणि लेंथचं महत्व त्यातल्या त्यात ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि अँगलचा देखील भरपूर चांगल्या पद्धतीने फायदा घेतोय गोलंदाज विराज म्हात्रे. आता पुलचा फटका आलाय. फिल्डर दरम्यान येत आहेत तिथे आणि बॉल फील्ड झाला आणि रिले फिल्डिंग झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स. फक्त एक. स्कोर कार्ड आता 10 वरती. राजदीप पाटील साठी हा सामना जबरदस्त चालला आतापर्यंत कारण 2 महत्वाचे फटके आणि स्पेशली तो लॉंग लेगला जो षटकार आला 3 महत्वाचे फटके आले कारण 3 चेंडूमध्ये 16 बनवला राजदीपने. आता गती कमी केली होती. बॉल दरम्यान आता डीप मिड विकेटला चालला. जेपी तिथे येतात बॉल फुल केला जाईल आणि दरम्यान जर आपण बघितलं सिंगल पेक्षा जास्त मिळणारही नाही. दबाव वाढतोय कारण सध्याची परिस्थिती आता झालेली अशी आहे की 5 ओव्हरमध्ये 58 करायचा होता बट पॉवर प्ले पूर्णपणे गोलंदाजांनी इथे गाजवला. डॉमिनेट केलं. गोलंदाजी चांगली लागली आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये. स्कोर कार्ड आहे फक्त 11 धक्के 2 लागलेत आणि या ओव्हरमध्ये अजूनही चेंडू लागलाय शेवटचा 1. याही षटकामध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर टोटल 6 याही ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि अजून 1 चेंडू लागला. शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले मधला. पॉवर प्ले मधला शेवटचा बॉल तो देखील बॅटचा टोलाच लागला आणि इथे सिंगल घेतली जाईल. डबलला चान्स घेणार नाही. बॅटर पॉवर प्ले समाप्त आणि पॉवर प्ले टीम ओळीच्या नावावरती कारण 58 डिफेंड करत असताना 2 षटकांचा अखेरता रन्स आहेत 12. धक्के लागले 2. टीम जरी मरी अलिमगढ खेळ लागलाय. येत्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरिता आता करायचा आहे 46
46 धावांची आवश्यकता. आता जो रिक्वायर रेट जर आपण बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल कॅल्क्युलेट केलं तर 12 वरती देखील नव्हता. तो रिक्वायर रेट आता 15चा पुढे गेला. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, पॉवर प्लेला फोडायचं होतं, ते करता आलं नाहीये बॅटर्सला आणि त्याचमुळे आता कुठेतरी समीकरण अवघड झालंय. पण अजूनही स्टील मी म्हणेन की 18 मध्ये 46 धावा चेसेबल आहे, चेज होऊ शकतात. कारण ही 30 अलीमगड टीम आहे, ज्या अलीमगड टीमने भाटाळे टीमचं अगेन्स्ट मला आठवतं की 8 मध्ये 30 धावा याच क्रीडांगणावरती चेज करून दाखवला होता. आणि या बॅटिंग क्रमामध्ये दमखम आहे. पण स्वतःला ती गोष्ट आठवण करून द्यावी लागेल की अजूनही 18 चेंडू बाकी आहेत, अजूनही फाईट आपण इथनंही करू शकतो. तो विश्वास स्वतःला इथे द्यावा लागेल. 18 मध्ये 46 आणि आता गोलंदाज तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. राजदीप पाटील, चला वेळ जास्त चालला त्याकडेही लक्ष असू द्या. फिल्डिंग टीम 10 मिनिटांमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ऑन टाइम आपण जरूर आहोत, पण पुढील खेळ देखील ऑन टाइमच आपल्याला करायचा आहे. सो त्यामुळे त्याकडे लक्ष असू द्या. फिल्डिंगमध्ये आता चेंजेस जरूर होणार आहेत कारण पॉवर प्ले आता समाप्त झाला. लॉंग ऑनला आपल्याला मोनिश पाहायला मिळतात, त्याप्रमाणे लॉंग ऑफला अजय, डीप कव्हरला करण आहेत, त्याचप्रमाणे ऑन साईडला पण पाहिलं तर डीप मिड विकेटला जेपी आहेत, एक फिल्डर डीप स्क्वेअर लेगला आणि पॉइंट इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड फाईन लेग देखील इनफिल्डमध्ये. राजदीपचा बॉल उडवला खरा आणि बॉल फक्त उंच गेला. जेपी येतोय तिथे, मिस्टेक होणार नाहीये, कॅच पकडली जाईल. आणखीन एक झटका आणि या मॅच मध्ये सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती टीम ओढली कारण अवघ्या 12 धाव्यांवरती हा धक्का लागलाय. तिसरा महत्वपूर्ण आणखीन एक विकेट. आता भावेश पाटील आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती आणि या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे. कारण या परिस्थितीमध्ये जर अलीमगड टीमला हा 58चा चेस कंप्लीट करायचा आहे तर भावेशची बॅट चालणं आणि त्यातल्या त्यात त्याला चांगली साथ मिळणं प्रणयची, ही गोष्ट महत्वाची राहणार. पण ही जोडी इथे जर लवकरात लवकर ओवली टीमने तोडली तर या मॅचमध्ये ओवली टीम फार पुढे निघून जाईल. बघा अजूनही कॅल्क्युलेशन नुसार जर आपण विचार केला आणि बॅटर्सला देखील पाहता आपण विचार केला तर अजूनही सामना भरपूर बाकी आहे. 17 मध्ये 46 फिल्डर आहे इनफिल्डमध्ये आणि याच फटक्यासाठी तिथे फिल्डर ठेवण्यात आला. डॉट बॉल दरम्यान येतोय. गोलंदाजांनी जर आपण एक गोष्ट पाहिली ना तर गोलंदाजांनी खास काय केलं, त्यांनी बेसिक्स फॉलो केले. ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट ठेवलं त्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आणि त्याचाच फायदा इथे मिळतोय ओवली टीमला. निर्धाव चेंडूवाला आता फुल्लन बॉल, इथे आणखीन एक निर्धाव की रनचा प्रयत्न केला गेला आणि सिंगल कंप्लीट केली जाईल, सिंगल मिळेल. राजदीपने जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट केला असता तर डेफिनेटली इथे देखील रन घेण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे भावेश करणारच नव्हता. पण त्यानेही पाहिलं की हलकी मिसफील्ड झाली, चान्स आपण घेऊया, सिंगल कंप्लीट केली जाईल. बट सिंगलने काम बनणार नाहीये. आता चेंडू लागले येते 15 आणि 15 मध्ये करायचं 45 धाव्यांची आवश्यकता. उडवला ऑन साइडला पण हा बॉल देखील उंच गेला. फिल्डर येत आहे, जेपी येत तिथे, मिस्टेक होणार नाही. आणखीन एक सफलता आणि हा सामना सध्याची परिस्थिती पाहता आपण हेच म्हणूया की ओवली टीमच्या खिशामध्ये, कारण धक्का आता लागला हा चौथा आणि रन स्कोर कार्ड वरती आहेत फक्त 13. प्युअर डॉमिनेशन आपण असेही म्हणूया, कारण बॅटिंग करत असताना देखील एक चांगला टोटल बनवला आणि गोलंदाजी करत असताना 58 डिफेंड करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी सुरू आहे. पण त्यातल्या त्यात कॅचिंग देखील जबरदस्त लागली. त्यामध्ये साहिलचे कॅच, जेपीच्या 2 कॅचेस, करण माळीचे कॅच आपण पागली. फिल्डिंग देखील तितकीच चांगली होत आहे. पण दुसऱ्या बाजूने आता प्रश्न भरपूर सारे उभे होतात अलिंगड टीमसाठी, कारण आता प्रवास पुढील जो आहे तो फार खडतर झाला. कारण चेंडू आता लागले 14 आणि 14 मध्ये 45.
फुल टॉस आणि येत्या क्षणी फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला हर्ष पाटील येतोय षटकार. अशाच काही परिस्थितीमधनं विजयापर्यंत पोहोचली होती अलिमगड टीम आणि तिथे विजयापर्यंत ज्या बॅटरने पोहोचवलं होतं तोच बॅटर अगदी आलाय बॅटिंग करण्यासाठी आणि पहिलाच बॉल फेस करत असताना हर्ष पाटीलचा बॅटमधनं हा षटकार आला. आणि या बॅटरमध्ये ती अबिलिटी आहे, क्षमता आहे, ज्या क्षमतेचा उल्लेखही जस्ट मी केला की अशा परिस्थितीमधनं हरीशने याआधी आपल्या टीमला विजयाची दिशा दाखवली आहे आणि आजही ते कार्य त्याला पुन्हा एकदा करायचं. टॉप एज फाईन लेग थांबलेत तिथे आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल, डबलला चान्स घेता येणार नाहीये आणि खेळही दरम्यान आता समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे. जर आपण पाहिलं टीम टोटल 20 वरती, चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं 38 धावांची आवश्यकता. 2 मिनिटांचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. पाणी घेऊन 12 मॅन आपण ग्राउंडमध्ये आता लवकरात लवकर पोहोचा. 2 मिनिटांचा ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. न्यू सिद्धिविनायक अंजूरचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं कारण यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल रनिंग मॅचची विनर टीम आणि त्यांचा अगेन्स्ट सिद्धिविनायक अंजूर. 12 मध्ये 38 करायचं आणि जे कॅल्क्युलेशन मी समोर ठेवलं की या ओव्हरमध्ये मिनिमम 20 तरी तेव्हा जाऊन ही फाईट अंतिम ओव्हरपर्यंत लढता येऊ शकते अलिमगड टीमला. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी जरी कमी पडले, या ओव्हरमध्ये जर अजय नवीवाने 10 ते 12 जरी कन्सिड केला तरी हे षटक ओलीसाठी चांगलं असेल. त्याचमुळे येत्या 6 चेंडूंचं महत्व वाढलंय. अजय तयार होतो या थर्ड ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती हर्ष. पहिलाच फुल टॉस फ्लॅट चाललाय बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. बाउंड्रीने सुरुवात, चौकाराने सुरुवात या ओव्हरची. 4 साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 24 ऑन द बोर्ड. चेंडू येते 11 आणि 11 मध्ये आता करायचं 34. 11 मध्ये 34 करायचं आहेत. पहिलाच फुलटॉस टाकला अजयने आणि फुलटॉस बॉल वरती हर्ष काय करू शकतो या आधी आपण पाहिलंय. राजदीपने देखील असाच एक फुलटॉस टाकला होता, तो अगदी फार लांब बॉल गेला होता आणि हा फुलटॉस बॉल इथे चौकार आला. 11 मध्ये 34 करायचं आहेत आणि कुठेतरी असेच फटके हवेत आणि हर्षकडे ती अबिलिटी आहे हे आपण पाहिले आणि 2 चांगले फटके त्याचा बॅटमधनं आले. तर अजूनही हा सामना पूर्णपणे समाप्त झालेला नाहीये. जोपर्यंत ही जोडी ग्राउंडमध्ये आहे ना तोपर्यंत हा सामना जिवंत आहे अलिमगड टीमसाठी. 11 मध्ये 34 लाईन आणि लेंथ वरती फोकस करावा लागेल अजय पाटीलला. राऊंड द विकेट. आता देखील फुल टॉस आणि हा बॉल देखील जाईल हवाई यात्रेसाठी. षटकार. तर मोनिश इथे हलकी स्माइल जरूर करतोय, बट त्या स्माइल मागे किती दुःख आहे तो सांगू शकत नाहीये. कारण या परिस्थितीमध्ये फुल टॉस बॉल म्हणजे तुम्ही बॅटरला अपॉर्च्युनिटी देतात आणि त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा देखील पूर्णपणे घेतो हरीश.
कारण बघा जेव्हा प्रेशर असतो ना तेव्हा मोस्ट ऑफ टाइम अशी देखील गोष्ट घडते की ॲज अ बॅटर आपण फुल टॉस देखील मिस करतो. पण हर्ष रेडी आहे की मोठ्या फटक्यांसाठी आपल्याला जायचं माइंडसेट क्लिअर आहे. कारण या परिस्थितीमधनं अलिमगड टीमला जर कोणती गोष्ट पुढे नेऊ शकते तर ते मोठे फटके, आणि मोठे फटके पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आला. आपण या ओव्हरमध्ये चर्चा करत होतो की मिनिमम 20 जर येतील तर फाईट अंतिम ओव्हरपर्यंत चांगली रंगेल, आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आलेले आहेत आणि अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. म्हणजे सामन्यामध्ये इथे कमबॅक झालाय टीम झरीमरी अलिमगडचा. पूर्णपणे डॉमिनेट केलं ओली टीमने 3 ओव्हरमध्ये. बट अंतिम 12 चेंडू आता कोणाचे 12 वाजवतील आणि कोणाला हसवून जातील हा प्रश्न नक्कीच आहे. कारण 2 चांगले फटके आलेत. सध्याच्या घडीला ताप्त्या होण्याचे चटके आता अजयला देखील लागतात, टीम ओलीला देखील लागतात. कारण आता चेंडू लागलेत येते 10 आणि 10 मध्ये करायचं 28. मोनिशला लागत नाहीये चटके, तो सावळीमध्ये उभा. बट विजयाची सावळी आता कोणत्या टीमला या मॅच मध्ये मिळेल. मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. कारण हर्षचं मी कौतुक करेन, कारण दबाव दडपण या अशा गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलंय की चांगला चांगला खेळाडू देखील मिस्टेक करतो. पण तशा परिस्थितीमध्ये या बॅटरने कधी डिसअपॉइंट केलं नाहीये अलिमगड टीमला, आणि सध्याच्या घडीला देखील आपल्या टीमला त्याने अजूनही या मॅचमध्ये जिवंत ठेवलं. आपल्या टीमसाठी तो लढतोय. कारण आता या 2 फटक्यांनी कुठेतरी इक्वेशन थोडं सोपं होत चाललंय. 10 चेंडू लागले 10 मध्ये, आता करायचं 28. येते 4 चेंडू, फार महत्वाचं दोन्ही टीमसाठी. नेक्स्ट बॉल आता ओव्हर द विकेट आला अजय. आता गती कमी केली होती, स्लो वन होता, पडल्यानंतर बॉल खाली देखील लागला. इनर आहे ज्याने विकेट किपरने बॉल फुल केला. येतोय डॉट आता 9 मध्ये करायचं 28 धावा. एक एक चेंडूचं महत्व यासाठी देखील आहे कारण प्रत्येकी चेंडू मागे काहीतरी रन हव्याच आहेत अलिमगड टीमला. पण इथे एक एक निर्धाव चेंडू ना टीम ओढीला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार. 9 मध्ये आता 28 लागला. त्या 3 चेंडूंवरती मिनिमम 2 तरी मोठे फटके अलिमगड टीमला इथे हवेत. बट जरी त्या 3 बॉलवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री त्या अजयने नाकी दिली तर हा सामना पूर्णपणे आपल्याला झुकताना दिसेल ओली टीमचा बाजूला. चला वेळ जास्त घेऊ नका. महत्वाचे 3 चेंडू आणि इथे देखील गती कमी केली होती. बट हलकी मिसफिल्ड विकेट कीपर कडून झाली. बट सिंगल इथे मिळेल. इनर एज लागली होती आणि आता चेंडू लागले तर 8 मध्ये करायचं 27. आता अजयचं कौतुक करावं लागेल कारण 2 फुल टॉस पडले. बट त्यानंतर अजयने साईड चेंज केली आणि आता नशीबही चेंज झालेत. आणि महत्वाची गोष्ट की 2 मोठे फटके आल्यानंतर शांतरित्या विचार केला की कटरचा वापर इथे आपण करायला हवा. आणि कटर आतापर्यंत इफेक्टिव्ह आहेत कारण गेल्या 2 चेंडूंवरती 1 डॉट बॉल आला, 1 सिंगल आली आहे. आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर आता समीकरण अवघड झालं अलिमगडसाठी. 8 चेंडू लागलेत, 8 मध्ये आता 27 करायचं आहेत. आणि इथं 2 चेंडूवरती इथे दोन्ही मोठे फटके हवेत अलिमगड टीमला. कारण अंतिम ओव्हरमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त जरी राखलं ना तरी सुद्धा ते सोपं जाणार नाहीये. 2 महत्वाचे चेंडू जर इथं 2 चेंडूवरती कोणत्या प्रकारे मोठा फटका नाही आला ना तर अलिमगड टीमसाठी कार्य फार अवघड होणार आहे. 8 मध्ये 27, 2 महत्वाचे चेंडू. भावेश ट्रॅकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आलाय आणि फुल टॉस जर आलाय तर बॉल जाणार आहे बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. सगळे धनाजी पाटील मास फार एन्जॉय करतात या सामन्याला कॉम्बॉक्स मधनं. कारण एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. कारण एक गुणलेखक असो, आम्ही समालोचक असो किंवा ब्रॉडकास्टिंग टीम, अंपायर्स, सर्वांसाठी एक गोष्ट फार महत्त्वाची असते ती म्हणजे जेव्हा एखादी मॅच सुरू असते ना तेव्हा एकच गोष्ट आमच्या माइंडमध्ये असते की मॅच कोणीही जिंकू, त्या मॅच इंटरेस्टिंग झाली पाहिजे. मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे, दोन्ही टीमचं संघर्ष झालं पाहिजे. आणि या मॅचमध्ये एक्झॅक्टली तेच घडतंय. 58चा चेज होता, 58 चेजेबल आहेत. मोस्ट ऑफ टाइम्स आपण या क्रीडांगणावरती चेज होताना देखील पाहिलेल्या आहेत. 58 डिफेंड देखील आम्ही करू शकतो ही गोष्ट ओळीने दाखवली. पण आता अंतिम चरणावरती हा सामना आला. अपील आणि सहमती नाहीये तर पण सिंगल कंप्लीट केली जाईल. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये खेळ समाप्त या 4th ओव्हरचा. आणि एंड ऑफ द 4th ओव्हर टीम टोटल जाऊन पोहोचली 38 वरती. 6 चेंडू लागलेत, 6 मध्ये जिंकण्याकरिता करायचं 20 धावा. अंतिम षटकापर्यंत हा सामना येऊन पोहोचला. पण अजूनही स्टील आपण सांगू शकत नाहीये की इथे बाजी मारेल कोण. कारण 2 चांगले बॅटर्स ग्राउंड वरती आहेत. ज्या बॅटर्स मध्ये काय क्षमता त्या याआधी त्यांनी दाखवलं. 6 मध्ये 20 आता करायचं आणि अंतिम ओव्हरची जबाबदारी गोलंदाज तयार होतोय.
जॉन्टी जोशी 6 मध्ये करायचं 20. आणि जीतने एक फार चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली की क्रिश पाटीलची कमी कुठेतरी आज बॉलिंग करायला भासत आहे. बट सध्याच्या घडीला कोण आहे कोण नाहीये त्या गोष्टी बाजूला ठेवून अंतिम 6 मध्ये 20 डिफेंड कशा होतील त्याचा विचार करणं हे फार जास्त महत्त्वाचं राहणार आहे ओवळीसाठी. कारण ग्रामीण क्रिकेट प्रत्येक मॅच नॉकआउट जिंकाल तर पुढे जायला हरलात तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि इथे टाटा बाय बाय करण्यासाठी कोणी आला नाहीये, प्रत्येकीजण पुढे जाण्यासाठी आला. आणि 6 मध्ये आता 20 इथे डिफेंड करायचा. गोलंदाज तयार होतो जॉन्टी जोशी आणि स्ट्रायकिंग एंडवरती भावेश पाटील. 6 मध्ये 20 पगले 3 चेंडू महत्वाचे राहतील. कारण जर पगल्या 3 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे जर मोठा फटका तिथे नाही आला तर हा सामना पूर्णपणे खिशामध्ये असेल. ओवली टीमचा वेळ जास्त घेऊ नका, त्याकडे लक्ष असू द्या. 6 चेंडू महत्वपूर्ण हे 6 चेंडू आहेत. जी फाईट आतापर्यंत दोन्ही बॅटर्सने लढली आहे भावेश आणि हर्षने, त्या फाईटला अंतिम चरणापर्यंत न्यायचं आणि हा सामना आपल्या बाजूने खेचायचा. मोठे फटके हवेत आणि सुरुवात झाली आहे. मोठ्या फटक्याने बॉल थेट चाललाय डीप मिड विकेट पार. भावेश पाटीलचा बॅट मधनं अंडर प्रेशर येतोय हा मोठा फटका. षटकार. भावेश पाटील, हर्ष पाटील. म्हणून तर मी म्हटलं ना की अशा परिस्थितीमध्ये आपल्या टीमला विजयाची दिशा कशी दाखवायची ते या दोन्ही बॅटर्सला येतं. आणि पुन्हा एकदा तेच करून दाखवण्याच्या मार्गावरती ते कार्यरत आहेत. एका क्षणाला असं वाटत होतं की ओवली टीमसाठी हा विजय फार सोपा होईल, पण या दोन्ही बॅटर्सने सांगितलं की जोपर्यंत आम्ही इथे आहोत, जोपर्यंत आम्ही लढतोय तोपर्यंत हा सामना कुठे संपलेला नाहीये. आणि त्यांनी दाखवलेली ती जिद्द अजूनही या अलिमगड टीमला या मॅच मध्ये त्यांनी जिवंत ठेवलं. आता 5 चेंडू लागलेत करायचं 14 धावा. दबाव आता पूर्णपणे गोलंदाजावरती देखील असेल, कारण सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे की 2 वेल सेट बॅट्समन खेळतात आणि चांगल्या पद्धतीने खेळतात. आता 5 मध्ये करायचा 14 धावा. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट हवी आहे. प्लॅन मिस पडल्यानंतर बॉल खाली लागला, येतोय डॉट. 4 मध्ये आता 14 करायचा आहेत. बघा 14 मध्ये होता 45 आणि आता 4 चेंडू लागलेत करायचा 14. 4 मध्ये 14 हव्या आहेत. इथे 4 चेंडू दोन्ही टीमचं भवितव्य ठरवतील की पुढील फेरीमध्ये कोण आणि या स्पर्धेचा बाहेर कोण. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात, चान्स नाहीये. हा बॉल देखील जाईल फ्लॅट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. दोन्ही बॅटर्सने लावली आहे आणि सध्याच्या घडीला हे दोन्ही बॅटर्स आपल्या टीमला या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन चालले. चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये आता करायच्यात 8 धावा. 3 मध्ये 8. दबाव जॉन्टी वरती. नेक्स्ट बॉल फुल टॉस. बॉल मध्ये आहे, फिल्डर तिथे येता, झेलची शक्यता नाहीये. आता बॅकअपला साहिल आलाय, थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट झालेल्या 2 धावा. आणि आता चेंडू लागलेत, येते 2 आणि 2 मध्ये करायचे आहेत आता 6. रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती, पागलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू लागलेत आणि 2 मध्ये आता करायचा 6 धावा. 2 मध्ये 6. ओवळीचे प्रेक्षक देखील म्हणत असतील, ओवळीचा 12वा देखील म्हणतोय की सामना होता कुठे आणि आता आलाय कुठे, कारण चेंडू लागलेत 2 आणि 2 मध्ये करायचा 6 धावा. मोस्ट ऑफ मला असं वाटतं ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये मोस्ट ऑफ थ्रिलरमध्ये ओवळीचा पार्टिसिपेट असेलच असेल. जितके थ्रिलर्स आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पागलेले आहेत. आणि सध्याच्या घडीला आणखीन एक थ्रिलर आणि ओवली टीमच खेळतीये. 2 चेंडू लागलेत करायच्या 6 धावा.
महत्वपूर्ण हा चेंडू आहे इथे निर्धाव अथवा विकेट हवी आहे टीम ओवळीला बट इथे भावेचा प्रयत्न असेल की कहाणी इथे खतम करायची आहे 2 मध्ये 6 हॅमट केलंय बॉल चालला फ्लॅट कवसला जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय चौकार म्हणजे शेवटचा एक बॉल आता 2 धावांची आवश्यकता चेजिंग कंपल्सरी आहे जर इथे एक धाव जरी जॉन्टीने वाचवली तर सामना ओवळीचा पण इथे 2 धावा जर बनल्या तर हा सामना असेल अलीमघर टीमचा ते म्हटलं जातं ना की इतिहास पराभवांची नोंद देखील ठेवतो बट तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे लढता लढता हारला तरी चालेल पण माघार घेऊ नका आणि सध्या सगळीला माघार घेतला नाहीये लढणं स्वीकारलंय आणि हीच लढाऊ वृत्ती भावेश पाटीलची हर्ष पाटीलची अजूनही आपल्या टीमला या मॅच मध्ये उभं ठेवलंय लढतायत शेवटचा बॉलवरती हा सामना आलाय एक बॉल बाकी आहे करायचा 2 धावा आणि एका क्षणाला परिस्थिती अशी होती की चेहऱ्यावरती फक्त निराशा होती डगआउट मध्ये सर्व खेळाडू चिंतेमध्ये होते बट चिंतेमधनही विजयाचा मार्ग आम्ही शोधू शकतो हे दाखवलं या दोन्ही बॅटर्सने शेवटचा एक बॉल आता 2 धावेंची आवश्यकता एक जरी डिफेंड केली तरी सामना ओवळीचा 2 बनल्या तर सामना असेल अलीमघरचा शेवटचा एक बॉल 2 धावेंची आवश्यकता शेवटचा एक बॉल महत्वाचा हा बॉल जी मेहनत या सामन्यामध्ये आतापर्यंत या दोन्ही बॅटर्सने केली आहे ती मेहनत जर सार्थक ठरवायची आहे तर 2 बनणं महत्वाचं आणि बॉल द माइंड अलॉंग द ग्राउंड चाललाय सिंगल तर झाली दुसरीसाठी निघाले थ्रो आलाय रनआउटची शक्यता नाहीये 2 धावा कंप्लीट बाजी मारली आहे वन्स अगेन थ्रिलर मध्ये बाजी मारली आहे टीम जरी मारी अलीमघर टीमने थ्रिलर आणि थ्रिलर मध्ये सुपर हिट बॅटिंग बॅटरने केली इंडिव्हिज्युअली त्याने बनवला 27 तोच भावेश पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर आणि हे पहा